कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने चहा पाणीचा जो कार्यक्रम असतो तो कसा केला जातो तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। नमस्कार मंडळी, मी सुयोग पिळके, स्वागत आहे आपल्या कोकणातील नवीन एका व्हिडिओमध्ये। आता आपण निघालो चहा पाण्यासाठी। आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने चहा पाणीचा जो कार्यक्रम असतो तो कसा केला जातो तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर आज माझ्या मामाच्या मुलग्याची चहा पाणी, तर आपल्या भावाची चहा पाणी आहे। त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे कुवे या गावामध्ये। तिथून आपल्याला जायचं आहे उपले गावामध्ये। एक लांजापासून एक 10 ते 12 किलोमीटर उपले गाव आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं चहा पाणीसाठी। तर आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने चहा पाणीचा जो कार्यक्रम कसा केला जातो तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला चला चला। सगळ्यांनी शांतता बाळा। आज बालकृष्ण पडत यांच्या मुलीच्या चहा पारणीसाठी उपस्थित कुवे गावातील दुधी कंपनी, त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे वाडी प्रमुख, गाव प्रमुख, अन्य त्यांच्या महिला, त्याचबरोबर या चहा पाणीच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमच्या गावचे गुरव प्रमुख कृष्णा गुरव, संतोष मोडक, वाडी पोचार कृष्णा बडक आणि धुमक आणि सर्व आमचे गावकरी, त्याचबरोबर नातेवाईक मंडळी, या सगळ्यांचं मी बडक कुटुंबाच्या वतीनं शब्दसुमनाने स्वागत करतो आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। धन्यवाद। आम्ही या मुलीचे वडील प्रथम जरा ओळख करून द्या आणि त्यानंतर मुलाच्या वडिलांनी आपली ओळख करून द्यावी, म्हणजे आम्हाला लांजात दिसलं तरी हे वा तुम्ही कळलं पाहिजे। बाकीची काय मंडळी बरीचशी ओळख, काय प्रश्न नाही। नमस्कार। मुलाचे वडील, मुलाचे वडील, हे मुलीचे वडील, ठीक आहे। तुमचे नातेवाईक किंवा मुलीचे मामा वगैरे काय वगैरे मंडळींना आमंत्रण देऊन आलेले आहेत काय? तुमचे काय कोण राहिलेले नाही ना? मुलाचे मामा काय असतील त्यांना सगळ्यांना वागरीच आहेत ना आमचे? बरं, दोन्ही मालकांना हे सगळे आमचे मंडळी गावातले सगळे पंच आहेत तुम्ही, म्हणजे तुमच्या गावची आमच्या गावची, तुम्ही दोन्ही मंडळींचं मालका सगळ्या गोष्टींचा तिरा सुटलेला आहे, सगळा झालेला आहे काय समंजसपणानं? पुढे नाही ना काय? मग आता चहा पाणी करायचीत ना? ठीक आहे बाबा, सांग मुलीला चहा घेऊ, अगोदर पाणी घेऊन येऊ दे, आम्हाला आमच्या पद्धतीनं विसरू दे, बरोबर ना? बरोबर ना? अगोदर आणि मग चहा देऊया। तूच कर।
देऊया नंतर जरा हे उचलून घेऊया. उभे राहा, उभे राहा. तुला पसंत आहेत का? जरा ऐका सगळ्यांनी. हा कुठे नोकरीला वगैरे काय विचारलं? कुठे नोकरीला वगैरे काय झाले सगळं विचारून? नंतर नाही ना येणार, नंतर नाही ना येणार, कारण काय होतं नंतर ना. सुरुवात कधीच केली असते. हो तुम्हाला पसंत आहे का? हो मोठी पसंत आहे. बेबी तुला बरं पुढे विचारा जरा तुम्हाला काय विचारायचं असेल. नाही ते नंतर मग येणं जा आता चहा घेऊन ये आणि पाणी दे. इकडे चहा देतो ना काय पहिलं पाणी सेल्फी काढतोय. त्या काढतोय ना अरे मी आहेत काय बुवा यावेळी घ्या पण तुम्हाला काय काय व्हिडिओ समोर समोर काढू बरी उभा हा बरोबर आहे. उभा तरी जा कोण कोण कसं खातो ना तुमचा बनवतो. मागं मागं इकडे
बापू हट्टू आता घ्या फोटोवाले जातो मंगेवाल्यांच्या दादा दादा नेक्स्ट मध्ये एवढं चांगलं नाही. अवघड झाला. वेळ दिला तसा देता मुलाची आणि मुलग्याची पसंती झालेली आहे. आता दोन्ही पाहुण्यांना विचारतो पुढच्या गोष्टी तुम्ही बोलायच्या की तुमची आपसातच बोलणार आहे पाहुणे. लग्न कधी करायचं ठरलंय का तसं मग कधी लग्न करायचं पाहुण्यानं? मे महिन्यात. तुम्हाला काय धंदे होते काय? मे महिन्यात म्हणतात लग्न करायचं. होय दादा बरोबर म्हणणं, पण सगळ्या लग्नाच्या अगोदर जुळवाजुळवी पद्धतशीर होती. लग्न धरायच्या पुरतं पीस काढते तसं होता का म्हणे? तुम्ही पाहुणे जुळवाजुळव करून घ्या. त्यांचं म्हणणं मे महिन्यात नको, एप्रिल मध्ये घ्या. काय म्हणणं तुमचं? काय म्हणणं? मे महिन्यावरच आहे. किती मेची तारीख घ्यायची तुम्हाला? हो पाहुण्यानो, 12च्या अगोदर आमच्याकडे 13चं लग्न फिक्स झालेलं आहे. हा चहा पाणी त्यांचा मुहूर्त वगैरे फिक्स झालेला आहे. तुम्ही सुट्टी पाठाकडे त्याच जाणार ना, आमच्याच जाणार ना. मग दागिन्यासंदर्भात तुमची काय दागिन्यासंदर्भात तुमची काय संदर्भात लढाई काय?
विचार दिलं बरं, नंतर मग इथे आले हे कसले एवढ्या आली पाहिजे काय असेल ते अगोदर बोललेलं बरं, नंतर मग चालणार नाही. चालेल ना? ठीक आहे. म्हणजे त्यांची मी काय अट नाही, रीती रिवाजाला शोधतील त्याप्रमाणे करावे दोन्ही मालकाने. कारण आमच्या करवल्यात चर्चा होता कामा नाही, म्हणजे बरोबर नाही किंवा हे नाही असं होतं कामा नाही. म्हणजे दोन्ही मालकांनी काळजी घ्या का, आमचं काय आम्ही सहकार्य करणार आहे म्हणून. बरं ठीक. हो पण तुम्ही वागरे आमचे पाहुणे हे कुठे विचारताय? भाचा तुमचा, पण आता ते पाहुणे आमचे झालेले आहेत ना, त्यामुळे त्यांनी विचारायला पाहिजे. आम्ही काय वागऱ्याकडे जायचं नाही. बरं थोडी आमची पद्धत अशी आहे, खरं बघणी ही वाडीची किंवा आमच्या मंडळाची नाही, ती वैयक्तिक तुम्ही मालक ती काय 5-50 माणसं त्या गोळा करून मिळणार ते घेऊन जावा. पण आमच्या ज्या वाडीच्या रीतिरिवाज आहे त्याप्रमाणे तुम्हाला पैसे द्यावं लागणार. कारण घर बघणी आम्ही ती घेतो पैसे ते तुम्हाला द्यावे लागतील. ते केव्हा साखरपुड्याच्या दिवशी आदल्या दिवशी तुम्हाला ती सगळी यादी आहे. चालेल ना? हा मग आता तुमचं काय म्हणणार? संध्याकाळी या बडत बुवा तुमचे कोण पाहुणे असतील काय नातेवाईक तुझे असतील ते घेऊन जायचे. कारण ते बी बरेच साथ झाले. तुम्ही लग्नाला 8 नको, रात्रीला 8 नको, त्याचं 7च करून जावा. ठीक आहे. आता सगळ्यांनी उठूया आणि जेवणाला लावूया. मग जरा इकडे सरक अजून. इकडे पण गाड्या फुल आहेत सगळ्या. मी काय एकटा गेलो असतो. कोणतरी पाय टाकतात. हे सावकाश